जीवनातील कटू सत्य. ज्या लोकांच्या जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी कुठलेच नियोजन प्लॅन नसतात, अशा लोकांना रिकामा वेळ खूप राहतो. त्यांना वेळ टाइम घालवण्यासाठी साधन निमित्त शोधण्याची गरज पडते. आयुष्य हा खरा बुद्धिबळाचा खेळ आहे. जर यात टिकून राहायचे असेल तर चाली रचत राहाव्या लागतात. चांगले विचार करणारी व्यक्ती बघा. जर स्वतःला पुढे जाता येत नसेल तर चाळू नये, पण पुढे जाणाऱ्याला मागे ओढू नका. रात्रीचा अंधार कितीही मोठा गडद असू द्या, कालांतराने तो सकाळचा सूर्यप्रकाश घेऊनच येतो. आयुष्यात कितीही अपयश पदरात पडले तरी खचू नका, कारण जिंकण्याची इच्छा, प्रयत्न आणि जिद्द जोपर्यंत मनात कायम जिवंत आहे तोपर्यंत कोणीही तुम्हाला थांबवू शकत नाही. स्वप्न पूर्ण करण्यासाठी जीवनातील रोज येणारी सकाळ तुम्हाला 2 गोष्टी सांगते. 1. झोपून स्वप्न पाहत राहा. 2. उठून स्वप्नाचा पाठलाग करा. चॉईस तुमचा. लोक आपल्याला गरजेनुसार वागवतात. थंडीत ज्या सूर्याची वाट बघितली जाते, उन्हाळ्यात त्या सूर्याचा तिरस्कार द्वेष केला जातो. जीवनातले कटू सत्य. खरे जीवन आयुष्य म्हणजे तुम्ही श्वास घेतले ते नसून तुमच्या जीवनात श्वास थांबवणारे असे किती क्षण आले हे आहेत, आणि ते महत्वाचे. अहंकार हा समुद्राला होतो की तो संपूर्ण जग बुडवू शकतो. तेवढ्यात एक तेलाचा थेंब आला आणि त्यावर सहज तरंगत निघून गेला. आयुष्यातला खरा सैनिक तो नाही जो नेहमीच जिंकणार. खरा सैनिक तो आहे जो नेहमीच लढायला, संकटांना 2 हात करायला तयारीत असतो. चांगल्या विचारांना, कल्पनांना खऱ्या आयुष्यात आणण्यासाठी ज्याच्यात हिंमत, जिद्द असते, त्यांना या जगात कोणीच थांबवू शकत नाही. सोनं खरं की खोटं हे पाहण्यासाठी सोनाराला सुद्धा ते तापवून आणि घासून बघतात. त्याचप्रमाणे माणसाला पण त्याच्या चांगल्या गुणाने, त्यागाने आणि चांगल्या चारित्र्याचा आहे का बघतात. दिवा बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याची ओळख असते. त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी काहीच बोलू नका. चांगले कर्म करत राहा, हेच तुमची ओळख देणार. आज जी लोक तुमच्या स्वप्नांवर शंका, संशय घेत आहेत, तेच लोक तुम्हाला विचारणार, तुम्ही हे कसं केलं? नारळ आणि माणूस लांबून कितीही चांगला असला तरी सत्य परिस्थिती ही आहे की नारळ फोडल्याशिवाय आणि माणूस जोडल्याशिवाय कळत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.